नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. देवपूजा वगैरे झाली आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि आता छोटे मोठे बाकीचे काही कामं करून घेतले. भाभी आली आज. काल बरं नव्हतं, काल सुट्टी घेतली ती, काल नाही आली. आता आज आली. तिला बोलले ते आता घरी आले. तिला इथं साहेब पण ओरडले, बोलले कशाला आली, लगेच तो चेहरा बिरा बघ किती खराब झाला आहे, कशाला आली, आराम करायचा आजच्या दिवस. ती बोलती मला घरी करमत नाही. मग ती आली. आता आमचा नाश्ता वगैरे झाला, गोळ्या वगैरे घेतल्या आणि सगळ्या ताई इतक्या काळजी करतात, एवढे छान कमेंट करून बोलतात, त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभारी ताईंनो. तर आता जेवण बनवायला घ्यायचं आहे आणि आज स्नेहाबरोबर मला बाहेर जायचं आहे. तिने काय माझं काय कुठं बुकिंग करून ठेवलं आहे काय माहिती, तिचं आणि माझंच, बाकी कोणच नाही. मग तिच्याबरोबर दुपारी मला बाहेर जायचं आहे. तर आता कुठं ग? बँड्राला जायचं आहे. अच्छा, आम्हाला माहीत नाही, मी घेऊन जाईल तुम्हाला माझ्यासोबत. मला पण माहिती नाही अजून, कारण मी एकटी कधीच कुठं काही जात नाही. आणि ही आहे की माझी सासू माझ्या नुसती डोक्यावर बसली येऊन. आता ना थोडंफार जेवण वगैरे बनवून घेते पटापट. ताई येणार होत्या, पण आता काय माहिती आता येते आहेत की नाही, त्यांनाही काहीतरी काम आलं आहे अर्जंट. संध्याकाळी आल्या तर येतील, नाही तर मग उद्या सकाळी येतील, कारण लाडू बनवायचे राहिलेत ना लाडूसाठी. मग हे करतील. त्यांना पुन्हा गावी वगैरे कुठं जायचं आहे. तर चहा देऊ का तुला करून? नाही, इथं कुठं खेळणार, घेऊन आपण सगळे माळे खाली. रशी उडी पाहिजे तिला, इथं कुठं खेळायची रशी उडी. हा चाल जा, असं चाललं होतं म्हातारा तुझं 11 वाजता. आत्ताच झोपेतून उठली आणि बोलती चालते म्हणून. कशी चालते, तिला चहा देते आणि काय बनवायचे काय नाही ते बघते. तर इकडे ना पीठ वगैरे मळून ठेवलेत मी. थोडंसं फ्लॉवर होता, निवडून मी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं. थोडंसं मीठ आणि गरम पाणी टाकून ठेवलं आहे. आता इथे स्नेहाला चहा बनवला आहे, कढई ठेवली आणि एक भाजी मला याची बनवायची आहेत बघा. हा हिरवा वाटा मी तुम्हाला बोलले मी कधीच बनवत नाही, पण मी रात्री भिजवलं आहे का तर भाजीला खरंच काही राहिलं नाही आहे. आणि तो यश आहे ना ती फ्लॉवरची भाजी नाही खात. डाळ तर मी कालच बनवली होती, तर एक भिजलं नाही एखादा ना, असं होतं. तर काही पर्याय नसताना मी रात्री वाटाणा भिजवलं. बघू म्हटले जरा बनवून बघूया. कढई तर ठेवली, पहिली फ्लॉवर बनवून घेते, नंतर याला म्हातारा गुडू बघा काय काय शिकवतात. हिला दिलाय चहा बनवून. घ्या. मला बोलती कॅमेरा इकडं होता, तू दिसली नसती. मला दिसायची काय करायचं नाही, मला रेसिपी. अच्छा, अरे बापरे, तो गोली नहीं खाई थी. अच्छा अच्छा, रात को नहीं दिया था. अच्छा, हाँ हाँ हाँ. हाँ अच्छा, देखो कितना ख्याल रखती है. दामाद भी बेचारा अच्छा है कि इतना सोचता है. तर बघत आहे ना बाबीची बाई थोडी बरोबर चालली होती ना. बाबीला काल बरं नव्हतं ना, लेकीचं जावायचं सांगत होती किती काळजी घेतली तिची. ते आता तेलामध्ये ना जिरे मोहरी लसूण कढीपत्ता टाकलात मी. म्हणजे तिचं पण ऐकावं, आपलं काय रोजच चालतं, थोडं तिचं पण ऐकावं. मोठा एक कांदा कापून घेतलाय. फ्लावर ना थोडीशी होती म्हणून मी बघा एक बटाटाचं छालं काढून एक बटाटा कापून घेतला. दीदीला फ्लावर आणि बटाटा आवडतो म्हणून. तर गॅस फास्ट करते, फटाफट कांदा टमाटा परतून घेते. आता टमाटे राहिले नाही, एकच टमाटा होता, त्याचा अर्धा भाग घेते आणि अर्धा दुसऱ्या भाजीला ठेवलाय. आता कोण आणून द्यायचं म्हणून एकदम न टाकल्याच्या थोडं थोडं टाकलेला बरं. ते चांगलं परतून घेते, थोडंसं मीठ घालते इथे. नंतर भाजीला थोडंसं वरतून पुन्हा घालणार आहे, पण आता कांदा परतण्यासाठी थोडंसं घातलंय. मसाला नव्हता राहिला ना वाटीमध्ये, तर वाटीवर पहिला मसाला काढून घेतला बरं तो. तिथे हळद नाही घातली, आता अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा आपलं तिखट आणि अर्धासा चमचा काश्मीरी पावडर.
ते फक्त वाफेवरच करायचं आहे, त्याला काही पाणी वगैरे नाही. ते किती कडधान्य नाही खात ना, म्हणून हिला मग. पण आता काल मला डॉक्टरांनी ना कडधान्य वगैरे प्रोटीन कॅल्शियम खूप काय काय घ्यायला लावलं. तर मला बोलली मी खाईल कडधान्य, मग देवाला माहिती आहे आता खाईल की नाही खाईल. आता मीठ कमी होईल ते थोडंसं. कोथिंबीर पण नंतर घालणार आहे, आता यातच नाही घातली. वाफेवर आहे ना, शिजून घेणार अगोदर आणि नंतर मी कोथिंबीर घालणार. आता अजून अर्धा चमचा मी मीठ घातले, अगोदर अर्धा चमचाच घातलं होतं. साधी सिंपल ही फ्लॉवरची भाजी करून घेते आणि तोपर्यंत वाटेल. तर भाजी आता तिकडे ठेवली, इथे कुकर ठेवलेली. या कुकरमध्येच पटकन बनवून घेईल. कढईमध्ये ना ते वाटाणे शिजायला वेळ लागेल. थोडंसं तेल घातलेत आणि मोहरी. कुकर गरम झालाय. मसाला डबा इकडं कोपऱ्याला गेलाय. जिरा, पण ठेवल्यात लसूण येते मी छान असं तडतडलंय. कढीपत्ता, एक कांदा कापला पुन्हा इथे. अर्धा टमाटर ठेवलेला तोडते. मी साहेबांना फोन केला, म्हटले जरा मला कोणी टमाटे आणून देत आहे का बघा तिथे. तर काय विसरले वाटतं कदाचित, मग ते राहू दे. सगळं जे आहे ना त्यातलं ॲडजस्ट करून घेते. कोथिंबीर आहे अशी पाण्यात घालून ठेवली ती, तर दोन्ही भाज्यांसाठी कापून घेते. पाच आहे. आता एक कांदा टमाटा चांगला नरम होईल आणि लवकर परतल म्हणून इथे एक चमचाभर मीठ घालते भाजीला. नंतर अंदाज बघून पुन्हा थोडंसं टाकते मी पण. आता हे चांगलं परतून घेण्यासाठी. असं नको त्या वेळेला एवढ्या भाज्या असतात फ्रीजमध्ये. आणि तुम्हाला सांगू अक्षरशः आता फ्रीज रिकामा पडलाय. कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची आहे, पण यश खाईल अशी कोणतीच भाजी नाही. म्हणून बरं झालं की मी वाटाणा भिजवलेला होता. आता कोथिंबीर इथे आणि इकडे फ्लॉवरच्या भाजीला पण. आता कांदा टमाटर परतलाय. फ्लॉवरची भाजी पण झाली जवळजवळ. इकडं वाफेवर बघा थोडंसं बटाटा बाकी दिसतोय. जरा अजून एक वाफली होती ते असं परतून घेतले मी. इथे मी आता ना मसाला काढला ना, तर थोडासा वरती पण काढून ठेवला आहे. हा छान गाजर टाकलं होतं ना, नाही टाकलं का? याचा सुगंध येतो तुला. अच्छा, फ्लॉवरची भाजीचा येतोय ग. मस्त येते का? बरं, खायला देते मी तुला गरम गरम. थोडीशी हळद आणि एक चमचा. हां, तूप लावून खाती ना तू? बरं बरं, तू मला बोललीच नाही मग. हां बरं बरं. काश्मीर पावडर टाकली, धना पावडर टाकली आणि हा आपलं 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला आणि पुन्हा थोडंसं मीठ घालते. आता अंदाज दिसेल मीठ कमी थोडंसं टाकलंय. मी हा गिजर चालू कर ना. मी बघा हे केलं, चमच्यात मसाला काढून टाकलेला घ्यायला आणि तोच विसरेल. जर टाकून दिला आता इथे मी. जाऊ दे, वाटाणा टाकते त्यावर चांगला परतून घेते. आज काय झालं, ते बाजूच्या ताई आहे ना ऑपरेशन करून आल्या. काल जायचं म्हटलं तर साहेब बोलले थांब मी येतो, दोघं जाऊया. तर ते रात्री खूप उशीर आले. काल त्यांना ना खूप अर्जंट कामं होते.
त्यांचे एकदम जीवाचे जीवलग मित्र आता इथे एकदम आपल्या जवळ राहायला येणार आहे, घेतले वगैरे इथे ना, तर दाखवेल तुम्हाला. खूप खास आहेत आपले ते. पण मग तेच कामं होते, भरपूर तेच कामं चालू होते. एकदम आपल्या जवळच येणार. मग जरा साहेब एकदम खुश आहे. त्यांचं एकदम एवढं जीवाचं माणूस इथं राहायला येणार, एवढं आपल्या जवळ म्हटलं. खूप दोघांचं खूप बॉन्डिंग आहे. माझं पण आहे त्यांच्याबरोबर. पण साहेब म्हणजे कसं रोज उठणं बसलं आहे ना. हे बघा असं कांदा टमाट्यामध्ये चांगलं परतून घेतले. आता इथे थोडंसं शिंगायला कूट आहे, 2 चमचेभर. तू काय सेंट मारलेला का? मला कसला एवढं वास आला. आता मला चालत नाही तो वास अजिबात. गरम पाणी. खूप पातळ नाही करायची भाजी ना, मला लपपच करायची. कारण खिचडी भात पण करायचाच नाही आला. दीदीला फ्लावर, यशला वाटाणा आणि स्नेहाला खिचडी भात. चपात्या करायच्या. साहेबांना तर चपात्याची होत नाही ना. आता हे शिजून असं लपतप झालं पाहिजे. 1 तांब्या पण पाणी नाही घातलं मी ते. याच्या मी 2 शिट्या पूर्ण करून घेणार आणि थोडीशी वाफ येऊ देणार. तर हे करून घेते, भाजी काढून घेते. ते बघा अशी फ्लॉवरची भाजी. तरी इकडे हे भाजी ना आता तरी थोडीशी कढई करपायला लागली होती बघा. नाही तर अजिबात माझी कढई करपत नाही कधी. तुम्हाला पहिल्यांदाच दिसली असेल अशी. थोडं इकडे आणि थोडं तिकडे लक्ष असेल ना, तर असं होतं. आणि पाणी नाही ना, बिलकुल पाणी नाही. एकदम मस्त शिजली. असं फ्लॉवर आणि बटाटा छान शिजले. फ्लॉवर खूप अशी गळू नाही द्यायची, खायला नरम वाटते. तुम्हाला मी दाखवते. बटाटा शिजला पण फ्लॉवर जास्त नाही शिजली. मस्त गरम पाण्यात कितीतरी वेळ ठेवलेली ना मी. फ्लॉवर अशी कच्ची आहेत आणि बटाटा एकदम शिजलात बघा असं. इकडे मी कुकर ठेवलं इथे. आता इथे 2 शिट्ट्या झाल्या. तिसरी पण झाली. तिसरी करायची नव्हती पण झाली. ठीक. आता गॅस बंद केला मी. मस्त पीठ भिजलेत. आता पटापट चपात्या करून घेते, मग भेटते थोड्या वेळ तुम्हाला. तर बघा आता सगळं झालंय माझं काम. बनवून वगैरे पण झालं. किचन भांडे पण झाले भाभीचे. इकडे ना चपात्या वगैरे करून घेतल्या. फ्लॉवरची भाजी काढून ठेवली. मी स्नेहाला जेवायला पण दिलं. आणि ही हिरव्या वाटाण्याची भाजी बघा अशी लपटप केलेली. म्हटले ज्याला वाटेल तसं जे खाईल. एकदम घट्ट पण नको, एकदम पातळ पण नको. अशी हिरव्या वाटाण्याची भाजी पहिल्यांदाच दाखवेल तुम्हाला मी. सुक्का वाटाणा जो असतो तो. तर स्नेहाने खाली बोली खूप छान झाली. मी लवकर बनवत नाही कधी. फ्लॉवरची पण आवडली तिला, खाल्ली. आणि इकडे मी बनवलं मग भात. तिला आता अजून ते खाल्ली तिने भाजी चपाती. अजून भात खायचं आहे. गरम गरम भात बनवला मी. मला बोली लाल खिचडी बनव, मला लाल खिचडी. काय करायचं हिला. आपल्याकडे जास्त लाल नाही बनवत मी कधी. आपल्या चिकट तांदळाची बनवली ती. तर असं ही खिचडी भात तिला आता गरम गरम खायला देते. तिचं भाजी चपाती खायचंच काम चाललं. वाटाणा वगैरे काहीच नाही. बटाटा पण संपला आहे. पण साहेबांनी ना मला आता भाज्या वगैरे बनवून झाल्यावर मला टमाटे आणून दिलेत. मग काही भाज्या आणून दिल्या. या वालाच्या शेंगाचा परवाच आणले ते ताईंनी बनवून दिले त्यांना. आणि आपला हा भोपळा, लाल भोपळा आणला आहेत. टमाटे आणले, लिंबू आणलेत. यांना पोहे वगैरे बनवायला लागतात ना. भेंडी आणलीत. भेंडी तर खूप आवडीची आहेत. पण बटाटे वगैरे नाही आणलेत. आता हे तसंच राहू देते. याला काहीच करणार नाही. भाभीचे झालेत भांडी बिंडी सगळं. किचन वगैरे स्वच्छ करून झालेत. सगळं आवरलं. आता मी पण थोडंसं खायला घेते. तर आता जायचं हिच्यासोबत मला. 3 वाजता इथून निघायचं आहे. कुठे घेऊन चालली? बांद्र्याला. आता दाखवेल तिथं. कारण मी पण कधीच गेलेली नाही आहे. मी एकटी तशी जातच नाही. आणि कोणासोबतही तिकडं गेले दीदीसोबत. मी कपडे वगैरे घ्यायला असे जात होते. आता हिला बोलते मी दीदीला घेऊन जा की पप्पाला घेऊन जा. हिने 2000 रुपयाचं तिकीट काढले तिथे. असला येड्याचा बाजार आहेत. पर्स वगैरे काढून ठेवली न्यायला. म्हटली याच्यात थोडी छोटी बॉटल वगैरे, मोबाईल आणि बाकीचे मग पैसे वगैरे घ्यायला लागते. तर अशी या पर्समध्ये ओपन नाही टाकत डायरेक्ट. त्यातनं असं छोटी पर्स पण लागते. आणि मला पुन्हा आता मग ते
कॅल्शियम वगैरे ते दिलेत ना, तर मेडिकलवाले दादांनी मला औषधं आणून दिले, प्रोटीनचं आणि कॅल्शियमचे औषधं वगैरे आणून दिले. चालेल, आता ते चालू करावं लागेल. आता मी पण थोडंसं जेवून घेते. आता जवळजवळ 1:45 व्हायला आले. साहेब आले होते, ते गेले, त्यांनी काही डबा पण नाही नेला आणि जेवण पण नाही गेले. तर बोलले माझं काही काम आहे, बाहेर चाललो आहे आणि फ्रूट पण आणतो. फ्रूट नाही राहिले ना आता, तर ते आणायला गेले. चला बघू आता याच्यानंतर हिच्याबरोबर कुठं जाणं होते, काय होतं दाखवते तुम्हाला. तर बघा आता 3 वाजलेत. 3 वाजले आणि आता मी इथं तयार वगैरे झाले आणि निघाली जायला स्नेहाबरोबर. आता तिने ना कधीच तिकडचे तिकीट वगैरे काढून ठेवते, मला माहिती नाही कधी काढलेले. ते 2000 तिने तिकीट काढून ठेवलेलं. मला बोली मला फक्त तुलाच न्यायचं आहे. ते आहे लहान आहे, पण तिला ना समज एवढी आहे, तुम्हाला सांगते खूप समज आहे काही काही गोष्टींची. मी आता बोलले आज तिला, दीदीला तू घेऊन जा किंवा पप्पाला घेऊन जा, मला नाही यावं वाटत आहे गं, मला असं झोपावं असं वाटतंय. बोलली नाही रोजच झोपते, चल तू, मी कोणाला नेणार नाही, ते पैसे गेले तरी चाल, मी कोणाला घेऊन नाही जाणार, तुलाच घेऊन जाईल. काय करायचं मग आता. आवरलं आहे सगळं काही आणि पर्स घेतली. पर्समध्ये मी काय घेतलं, छोटी छत्री वगैरे पण घेतली. ही पर्स दिली दीदीने, अशी हातात पकडायला भारी आहे बघा. तर खूप छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. आणि स्नेहाचं मी हे ट्रायपॉड घेतले छोटं, सेल्फी स्टिक आहे ती. यश काय अजून आलेलं नाही, काय नाही. घरातलं तर सगळं आवरून घेतलं आहे. तिचं चाललं आहे बाहेर व्हिडिओ घ्यायचं काम. तर ना आम्हाला परवा एक ताई कमेंट केली की अगं स्नेहा बाई चांगले कपडे घाल. काय नाही ताई, आता हे लहान आहेत ना, लहान आहे आणि मोठं काय असू दे, पण असं वाटतं ना जे आवडतं ना ते घालू दे, असू दे. काय माहिती पुढे जाऊन कोण कसं भेटतं आहे, काय होतं आहे. खूप प्रॉब्लेम असतात मुलींच्या जीवनामध्ये. मग आहे तोपर्यंत आपल्याजवळ, तोपर्यंत आपण करू द्यायचं. आता बघा मी नाही, मला आवडत नाही मी घालत, त्यांना आवडतं ते घालतात असे. चला मग आता निघतोय. आहे बाय चावी, तर कुठे घेऊन जाते दाखवते तुम्हाला. नीता अंबानीचं काय मला बोलती, काय ग तू सांग, नीता अंबानीचं काय तिकडे. सेकंड नेचर करून एक्झिबिशन आहे. तिथे तिकीट्स मुश्किलने भेटलेत मला, पण आता बघू मला आवडतं. खूप छान 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 गोष्टी ते पुढे तुम्हाला दिसतात. अच्छा अच्छा, बरं दाखवायचा प्रयत्न अलाउड आहे ना मोबाईल वगैरे तिथे. सगळं बरं बरं, काय असेल ते तुम्हाला. ते नीता अंबानी काय तिथं चालू केले बोलती, ते तिथं तुला घेऊन जायचं आहे मला. ठीक आहे बघा आता. चला निघते. आलं खाली तर टॅक्सी भेटली बरी इथं लगेच. चला आता हिने सांगितलंय कुठे जायचं ते. आता आम्ही मांजरेच्या जवळ आले. माहीमला आहे, माहीमला आम्ही आता. माहीम कोळीवाडा येते, मला नव्हतं माहिती ते कोळीवाडा आहे म्हणून. मी काय करते साहेबाच्या गाडीवर यायचं जायचं, बाकी पंचायतीच करत नाही ना. आता हिच्या नादाने मी टॅक्सीने आले. ही ओला करत होती, मला ओला नको, मला ते AC च्याने गुदमरत आहे. ते गाड्याला थोडा वास असतो ना तो CNGचा, तर त्यांनी मला त्रास होतो आहे. आता आले जवळच आलं इथे. तर आता उतरलोय आम्ही इथे पालव्यात. तुम्हाला दाखवते केवढं मोठे आहेत. ही पोरगी अगदी मला टॅक्सीचे पैसेसुद्धा देऊन देणं, एवढी बेकार आहे. एवढंच वांगं, पण अगदी मोठ्याला भारी पडतं ते. इकडे घेऊन आली तुम्हाला. वरती बघा उंच किती आहे. काय झालं. आता इथून आतमधून कुठून तरी एंट्री आहेत. येतो नाही का. आम्ही आलो आतमध्ये. बघ आता पोरगी कुठे कुठे घेऊन आली. ती वरती दाखवलं छान आहे ना. आणि कसलं छान आहे ते, बघ ना, सुंदर है ना. एकदम पप्पा घेऊन यायचं तर हे पहिलंच दर्शन बघा कानाचं झालं तिथे. मस्त आहेत आहे ना, सगळे तेच आहेत, वेगळे वेगळे याच्यामध्ये खूप सुंदर आहेत. आणि किती मोठी फ्रेम आहेत, सगळं काही आहे त्यामध्ये, सुंदर आहेत. बापरे किती भारी बनवलं बघा, फुलांचं पूर्णपणे.
सुंदर बनवलेत. डेकोरेशन तर छानच केलेत, असं काही छान बनवलेत. हां, सजवलं पण सुंदर ना. हो. आपल्याला इथून वर जायचं.